हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज सर्वांच्या घरी नारळी भात असणारच. त्याशिवाय रक्षाबंधन नाही. वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. नारळी भातासाठी हे घेतलेलं साहित्य बघू शकता. ओलं नारळ घेतलं, काळा भाग काढून घेतला, साखर, बासमती तांदूळ, साजूक तूप आणि ही करण्यास मी सुरुवात केली आहे. मोठा चमचा तूप घातलं, नारळ घातलं आणि दूध घालून घेतलं आणि त्याच्यातच पटकन साखर घातली, मिक्स केलं, झाकण ठेवलं. आहे ना सोपी पद्धत. झाकण काढून व्यवस्थित शिजलेला भात, बासमती भात आपण घालून घेतला आहे. परत झाकण ठेवून कुक करूया, जेणेकरून पाण्याचा अंश नाहीसा होईल, साखर आणि दुधाचा. आता मी याच्यामध्ये कलर न घालता हळद घातली आणि वेलची पावडर घातली. वॉव! काय घमघमाट सुटला आहे घरामध्ये. हळद आणि वेलचीचा नुसता घमघमाट, कॉम्बिनेशन भारी. आता हे माझं डेकोरेशन बघा. तुम्हाला हवं तसं करा. मी या पद्धतीने केलेलं आहे. नारळी सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला? मला कमेंट्सद्वारे नक्की नक्की कळवा हं. वाव, नारळी भात माय फेवरेट. चला मग, नवरोबा तर तृप्त झालेत. वाव! पुढील रेसिपीत भेटू. तोपर्यंत बाय.